सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये थोड्या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत. झोप. आजकाल प्रत्येकालाच झोप व्यवस्थित होईल याची खात्री नाहीये. कारण काय होतंय, झोप मिळत नाहीये. कधी कामाचा अतिरिक्त ताण असतो म्हणून झोपायला उशीर होतो, कधी टीव्ही पाहत बसतो म्हणून झोपायला उशीर होतो, मोबाईलचा अतिरिक्त वापर आहे, सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर आहे, यामुळे झोपायला उशीर होतो. कधी घरात लहान मुलं आहे, लहान मुलामुळे झोप होत नाही, असंही होतंय. आणि उठावं तर त्याच वेळेत लागतंय. त्यामुळे 5 ते 6 तास इतका कमी वेळ झोप होत आहे. आणि ही कमी झोप ज्याची होते किंवा ज्यांची होते त्यांना असं वाटतं की आम्ही एकदम ओके आहोत, आम्हाला याचा काहीही परिणाम होत नाही, आमच्या शरीराला याची सवय झाली आहे. परंतु असं नसतं. आत्ता जरी तुम्हाला याचा काही परिणाम दिसत नसला तरी लॉंग टर्ममध्ये तुम्हाला पुढील आयुष्यामध्ये याचा त्रास नक्कीच होणार आहे. आणि या अपुऱ्या झोपेमुळे काय काय त्रास होतात याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अपुरी झोप म्हणजे काय, तर सामान्य माणसाला 7 ते 8 तास इतकी शांत झोप आणि अनडिस्टर्ब झोप. अनडिस्टर्ब म्हणजे काय, तर मध्ये कुठलाही व्यत्यय न येता शांत झोप होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि 7 ते 8 तासापेक्षा कमी म्हणजे 5 तास 6 तास अशी जर तुमची झोप होत असेल आणि तरीही तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मला तर फ्रेश वाटतंय, मला कुठलाही त्रास होत नाही, मला एवढ्या कमी झोपेची सवय आहे, तर हे अगदी खोटं आहे. तुम्हाला जरी आत्ता जाणवत नसलं की तुम्हाला काय होणार आहे, तरी पुढे याचे धोके अनेक आहेत. आता यातलं पहिलं म्हणजे काय, तर झोप हे म्हणजे फक्त डोळे मिटून पडून राहणं इतकंच आहे का? नाही. तर झोप ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे झोप. कारण झोपेमध्ये आपल्या पूर्ण शरीराची रिकव्हरी होत असते. आपलं पूर्ण शरीर एक प्रकारे पुनर्बांधणी होत असते. जिथे काही प्रॉब्लेम वाटत असेल तिथे शरीर आपल्या त्या अवयवाला रिपेअर करत असतं, दुरुस्त करत असतं, दुसऱ्या दिवशीसाठी पुढच्या कामासाठी तयार करत असतं. हार्मोन्सचं जे रेग्युलेशन आहे, आपल्या शरीरात जे महत्त्वाचे हार्मोन इन्सुलिन सारखे स्त्रवले जातात, थायरॉइड सारखे महत्त्वाचे हार्मोन आहेत, त्या सगळ्यांचं रेग्युलेशन, त्याचं सगळ्यांचं काम व्यवस्थित चालू आहे की नाही, हे सगळं झोपेत मेकॅनिझम चालू असतं. त्यामुळे झोप ही आपल्या शरीराच्या रिकव्हरीसाठी म्हणजे आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी, दिवसभरामध्ये जो काही आपल्याकडून काम झालंय, जो काही आपल्याला ताणतणाव आला आहे, तो सगळं भरून काढण्यासाठी, आपलं मन शांत होण्यासाठी झोप शांत होणं हे अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे काय, दुसरं म्हणजे तुम्हाला झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी आळसावल्यासारखं वाटतं, जडपणा येतो, थकवा येतो, दुपारच्या डुलक्या येतात. तर तुमच्या दुसऱ्या दिवशीच्या कामावर सुद्धा या अपुऱ्या झोपेचा नक्कीच परिणाम होत असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं आपलं काम एफिशियंटली व्हावं, आपलं काम चांगलं व्हावं, आपलं काम उत्कृष्ट व्हावं, यासाठी तुम्ही झोप आदल्या दिवशी व्यवस्थित घेणं हे अतिशय आवश्यक आहे. यानंतर तिसरं म्हणजे तुमची झोप जर व्यवस्थित झाली नाही तर तुमच्या शरीरातील हार्मोन्स हे व्यवस्थित स्त्रवले जात नाहीत. हार्मोन्स कोणते, तर इन्सुलिन सारखा हार्मोन जो आपल्या शरीरातील साखरेचं नियंत्रण करण्यासाठी मदत करत असतो, अतिशय महत्त्वाचा हार्मोन. त्यानंतर थायरॉइड हे देखील अतिशय महत्त्वाचा हार्मोन आहे. थायरॉइड कशासाठी मदत करत असतं, तर थायरॉइड आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम व्यवस्थित व्हावं, आपल्या अन्नाचं पचन ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित व्हावं, यासाठी आपल्याला मदत करत असतं. तर या थायरॉइडचं रेग्युलेशन देखील झोपेत केलं जात असतं. त्यामुळे आपल्या हार्मोन रेग्युलेशनसाठी देखील ही झोप अतिशय महत्त्वाची आहे. यानंतरचं पुढचं म्हणजे तुमचा रक्तदाब जो नियंत्रित केला जातो, त्याचं देखील, तुमची जर झोप अपुरी असेल तर त्याचा तुमच्या कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ म्हणजे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. आणि यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा, रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. म्हणजे 2 दिवस तुम्ही कमी झोपलात किंवा 2 दिवस झोप झाली नाही तर तिसऱ्या दिवशी लगेच बीपीचा त्रास होईल का? नाही, असं नाहीये. परंतु दिवसेंदिवस जसं तुमचं झोपेकडे दुर्लक्ष होईल, वर्ष, 6 महिने, 2 वर्ष, प्रत्येकाची इम्युनिटी ज्या प्रकारात असेल त्याप्रमाणे त्रास व्हायला
सुरुवात होईल. आता आणखी एक कारण म्हणजे तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती सुद्धा झोपेतच डेव्हलप होत असते. तुमची इम्युनिटी डेव्हलपमेंट ही झोपेत होत असते. त्यामुळे जर तुम्ही कमी वेळ झोपत असाल तर ऑफकोर्स तुमची इम्युनिटी, तुमची प्रतिकारक क्षमता कमी असणार आहे. आणि प्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे काय होणार आहे, तुम्ही पटकन आजारांना बळी पडणार आहात. सर्दी, खोकला, पडसं यासारखे छोटे आजार तुम्हाला पटकन पकडणार आहेत आणि तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी होणार आहे. यानंतर पुढचं म्हणजे काय, तर तुमच्या हार्ट हेल्थवर, तुमच्या किडनीवर, तुमच्या अंतर्गत सर्व अवयवांवर याचा परिणाम होत असतो. तुमच्या मेंदूच्या कार्यावर देखील याचा वाईट परिणाम होत असतो. कमी झोपेमुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होत असते. मेंदूची कार्यक्षमता कमी होते म्हणजे काय, तर तुमची स्मरणशक्ती, तुमची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे सगळं कमी होत असतं. तुम्ही एका गोष्टीवर अधिक काळपर्यंत लक्ष केंद्रित करू शकत नाही. गोष्टी विसरायला होतं. हे सगळं कशामुळे, तर कमी झोपेचे हे सगळे परिणाम आहेत. यानंतर आणखी काय, तुमचं मानसिक स्वास्थ्य देखील खूप बिघडतं. तुमचा राग, तुमचा चिडचिडेपणा नकळतपणे वाढत जातो. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीवर राग येतो, दिवसभर चिडचिड होत राहते. हे सगळं देखील कमी झोपेमुळेच होत आहे. यानंतर पुढचं म्हणजे तुमची भूक आहे ती कधी मंदावते तर कधी वाढते. भूक वाढते का, तर तुम्ही अनियमित झोपत आहात, 5-5, 6-6 तासच तुमची झोप होते, तर तुमच्या शरीरात भूक निर्माण होण्यासाठीचे जे हॉर्मोन आहेत ते कधी कमी स्त्रवले जातात तर ते कधी अधिक स्त्रवले जातात. तुम्हाला गोड खाण्याचे क्रेविंग्स अधिक होतात आणि गोड खाल्ल्यावर ऑफकोर्स तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढणार आहे. तुमचं सगळं मेटाबॉलिझम बिघडणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कमी वेळ झोपत असाल तर त्याचा तुमच्या भुकेवर देखील परिणाम होणार आहे. कधी भूक कमी देखील लागते, जेवण जात नाही, अपचनाचा त्रास होतो, पित्त होतं. हे सगळे कमी झोपेचे परिणाम आहेत. आणि कधी कधी पित्ताशयामध्ये खडे देखील होतात. अधिक प्रमाणात पित्त शरीरामध्ये साठून त्या पित्ताशयात खडे देखील निर्माण होतात. अशा प्रकारे कमी झोप ही तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे तुम्ही दररोज एका सामान्य व्यक्तीने, एका अडल्टने दररोज 7 ते 8 तास शांत आणि अनडिस्टर्ब म्हणजे कुठलाही अडथळा न येता झोप घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्याचं दैनंदिन जीवनमान सुरळीत चालण्यासाठी. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या झोपेकडे लक्ष द्या आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. असे आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.